आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट्स कमीच आहेत, नाही का? पण आता नो वरीज, प्रेझेंटिंग पुणेरी विलेज. आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा. जेवणाची चव ती तर एकदम भारी. प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल. ताजे पदार्थ, उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी. घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचंय तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे. काय मग, आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना? नमस्कार, मी तनया. न्यूज अँकरच्या टॉप 10 बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी. परराष्ट्र राज्यमंत्री पवित्रा मार्गेरिटा यांनी काल नवी दिल्ली येथे कैलास मानसरोवर यात्रा 2025च्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी आयोजित कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवले. निवडीबद्दल मंत्र्यांनी यात्रेकरूंचं अभिनंदन केलं आणि त्यांना सुरक्षित आणि परिपूर्ण यात्रा मिळावी यासाठी शुभेच्छा दिल्या. इस्रायलनं इराणच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य केलं असून इस्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लायनमध्ये इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. इराणनं या हल्ल्याला ड्रोन हल्ल्यानं तातडीनं प्रत्युत्तर दिलं. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलला धडा शिकवला जाईल असा इशारा दिला. राज्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलंय. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मुंबई व रायगडला आज तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. कोकणात 14 ते 19 जून, मध्य महाराष्ट्रात 14 ते 15 जून, मराठवाड्यात 17 जून तर विदर्भात 16 ते 19 जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून काल 102 नवे रुग्ण सापडले आणि यामुळेच रुग्णांची संख्या 1914 वर पोहोचली आहे. तर मुंबईतील रुग्णांची संख्या 805 इतकी झाली. राज्यामध्ये शुक्रवारी कोरोनामुळे 4 मृत्यू झालाय, त्यामुळे मृतांची संख्या 25 वर पोहोचली. राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागामधील नदीपात्रात अवैध बांधकामे होऊन नद्यांचे पात्र आकसले. सांगली, कोल्हापूरसह पुणे आणि नागपूरमधील पुराच्या घटना ताज्या असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर नियंत्रण रेषेमुळे विकासाला मर्यादा येत आहे, त्यामुळे पूर रेषांची फेररचना करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विक्रोळीतील 615 मीटर पूल पूर्ण केल्याबद्दल बीएमसीचं अभिनंदन केलंय. 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मंजूर केलेल्या या पुलाचा नागरिकांना आता पावसाळ्यात मोठा फायदा होणार आहे. हा पूल आजपासून खुला करण्याचे आदेश देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी पंढरपूरचे वसंतराव देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीची घोषणा अकलूजमध्ये शिवरत्न बंगल्यावर होऊन ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते देशमुख यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. मुंबई रायझिंग क्रिएटिंग अँड इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत 5 जागतिक स्तरावर प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांना मुंबई आणि नवी मुंबईत त्यांच्या कॅम्पसची स्थापना करण्यासाठी इरादापत्र अधिकृतपणे प्रदान केली जाणार आहे. इरादापत्र प्रदान समारंभ आज दुपारी 12 वाजता ताजमहाल पॅलेस हॉटेल मुंबई येथे आयोजित करण्यात आला. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार देशाचे परकीय चलनसाठे 5.17 अब्ज डॉलर्सनी वाढून 696.656 अब्ज डॉलरवर पोहोचले. ही रक्कम सप्टेंबर 2024 मध्ये नोंदवलेल्या सर्वकालीन उच्चांक 704.89 अब्ज डॉलर्सच्या केवळ 1.2% अंतरावर आहे. सुरुची सिंग हिनं म्युनिक वर्ल्ड कप मध्ये 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. तिनं फ्रान्सच्या कॅमिली जेद्रजेव्स्कीला हरवून सलग 3ऱ्या वर्ल्ड कप मध्ये गोल्ड मिळवले. भारताची 19 वर्षीय हरहुन्नरी नेमबाज सुरुची सिंग हिनं सलग 3ऱ्या विश्वकरंडक नेमबाजीत हे सुवर्ण पदक जिंकले. आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 10 बातमीपत्रात. इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा.